हो हो होईल होईल. अहो बरं वाटेल तुम्हाला. हळूहळू इथे चप्पल काढा चप्पल काढा. सावकाश सावकाश. हा हो. आई शपथ, डॉक्टर डिस्पेन्सरी नंतर डायरेक्ट बहुतेक गरब्यालाच जाणार आहेत. कुठल्या ग्राउंडवर जाणार विचारून येत होता. एक मिनिट. गुडघे शाबूत आहेत का? घरी बेडवरची चादर बदलायला सांगितली तर गुडघे दुखतायत आणि आता ग्राउंड विचारताय. घरी वेळीच खेळला असतात ना. गुड मॉर्निंग डॉक्टर प्राजक्ता. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. काय नाव काय तुमचं? मी पंढरीनाथ कांबळे. बरं, आणि ही तुमची मुलगी? अहो माझी बायको आहे. हो सॉरी सॉरी सॉरी. बरं बरं. काय काय प्रॉब्लेम काय तुमचा? पाठांतर. बाकी सगळं एकदम व्यवस्थित. बाकी काय प्रॉब्लेम नाही. माझे अजून एक पेशंट आहेत, अरुण कदम. हा, त्यांचाही सेम प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, बुधवार गुरुवार त्यांच्या बरोबर परफॉर्म करा. अरे बापरे. त्यांच्या टेन्शनमुळे तुमचं पाठांतर होईल. लोहा लोहे को काढता है. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. चला चला. अरे यार, आता काय विसरला? अरे विसरलो नाही रे. पाऊस सुरू झाला यार. पाऊस काय आता काय लवकर थांबेल? तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, घरातून निघताना छत्री घेऊन निघूयात म्हणून. पण नाही, काय म्हणालात? आता काही पाऊस येणार नाही. वेळेवर न येणार तो काय तुमचं वाक्य आहे? ए बाळा, हा पाऊस थांबेल असं वाटत नाही. एक काम करूया, थोडा वेळ इथेच थांबूया आता. आणि मग पाऊस सांगत होते ना. बरं, हा दे ठीक आहे. पाऊस उतरला गेला नसता. एक्सक्यूज मी, डॉक्टर चालू आहे? काय डॉक्टर चालू आहे? चेहऱ्यावरनं बाई साधीच वाटते, पण हल्ली काय कोणाचा अंदाज देता येत नाही ना. काय भरोसा नाही. काय बसरा कसं नाही विचारते? डॉक्टर चालू म्हणजे दवाखाना चालू आहे का काय विचारते मी? नाही, दवाखाना चालूच आहे आणि तुम्ही आतमध्ये आलाय. एक काम करा, हे सगळं बंद करून ठेवलं तरी चालेल. हा, दवाखाना चालू आहे. सॉरी सॉरी सॉरी. अहो पण हा माणसांचा दवाखाना आहे. बघा, मला वाटलंच हा कावळा आहे. ये वाचा रे, मी काय कावलाय काय? हा, दवाखाना चालू आहे. जा जा जा, पटकन जा. अरे ते काढून जा ना. हा, हे सगळं काढून जा इकडे. हा, अरे पच्चाक पच्चाक करत गंबूड घेऊन जाणार आहे, ते पण काढून ठेवा ना इथे. हा, आणि हा बुटच काढा, नाही तर पाय काढायला. गॉगल गॉगल खायला. गॉगल घेऊन खायला असे कसे जाता डॉक्टरकडे? नीट हातपाय धुवून जा. तिकडे मागे तिकडे. हा, कडक आहे. हा, स्वच्छ होऊन जा. अहो नको, हे लोकांचं आहे ना. कसं दिसतं ते? लोकांचं आहे काय? पुढचं अक्कस किट ह्याच्यावरच आहे. घे, रिहर्सल नाही केली आहे. हा गॉगल. एक मिनिट. छत्री घे तू. छत्री. एक मिनिट. बसून घाला. लवकर पटकन. एक्सक्यूज मी, सॉरी हा, पण तुम्ही माणसा छत्रीने कोट घातला असं बहुतेक वाटतंय मला. नाही, फक्त आम्ही छत्री आणि रेनकोट घेतलाय. मांजाचा कुठला सीझन? मांजा संक्रांतीत ना. आता संक्रांत सालीत वाजवेल ना तेव्हा कळेल तुला. वासऱ्या, तुम्ही हे मांज चोरलेला आहे. हो, याला काय अर्थ आहे? तुम्ही सरळ आम्हाला चोर म्हणताय? ही छत्री बघा, ही लेडीज छत्री आहे की नाही? मग ही तुमची कशी असेल? मला लेडीज आवडते. छत्री मला लेडीज छत्री आवडते. बघा, लेडीज घड्याल, मग लेडीज रुमाल. आवडच काय, म्हणजे बायको पण लेडीज आहे. म्हणा ना, असं फुलांचं सगळं आवडतं. म्हणजे फुलांचं शर्ट, फुलांचं घड्याल, फुलांची चरडी. ही चढी. म्हणजे माझी शाळा पण महात्मा फुले प्राथमिक शाळेमध्ये मी होतो. म्हणा नीलू फुले
आवडतात. म्हणजे आमची जी डॉक्टर आहे ना ती पण फुलांची काळजी घेणार आहे. प्राजक्ता माली. हे बघा, तुम्हाला फुलांचं जे काय करायचंय ते करा, पण तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, ही छत्री आमची आहे. अरे वासाऱ्या, ही छत्री माझीच आहे. मी त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे यू. यू यू कुठे कुठे लिहिलंय कुठे? तुम्ही दाखव, दाखव याच्यात. कुठे? बघा, हे काय छत्रीवर नाव लिहिलंय यू. वसाऱ्या हो काय हो, गाडी कुठे लगेच स्टार्ट केलं? यू मी लिहिलंय ते छत्रीवर. काय खोटा ना माणूस आहे हा. मी स्वतः लिहिला याच्यावर यू, तो तुम्ही आता बघितलात आणि स्वतः लिहिला असं सांगताय? हा? नाही नाही, मला सांगा, तुम्ही म्हणताय ना तुमची छत्री आहे, मग तुम्ही यू का लिहिलाय ते सांगा. मी माझ्या छत्रीचं त्याच्यावर नाव ठेवलेलं आहे. काय यू अश्विनी. तुम्ही तुमच्या छत्रीचं नाव ठेवलेलं आहे हा. आणि अश्विनीचं स्पेलिंग यू वरनं सुरू होतं. असं नाही, असं नाही. असं नाही. नाही असलं मला वाटलं यू वरनं स्टार्ट होत असेल. ते काय, माझं नाव सुद्धा यू वरनं स्टार्ट होत. काय स्पेलिंग तुमच्या नावाचं? URINKUDUM. युरिन कुडुम. तुम्ही तुमचं स्पेलिंग युरिन कुडुम असं लिहिता? अरे मग पॅथॉलॉजी मध्ये डॉक्टरला टेस्ट करायला बाटलीत भरून काय आरून देता? ते काही महत्वाचं नाही. ही छत्री माझी आहे आणि यू वरनं अश्विनी युमऱ्याला यू महत्वाचा आहे. दादा मी खरं सांगते तुम्हाला, शपथ ही छत्री माझी आहे हो. मी या छत्रीसाठी तुमच्याशी खोटं बोलेन का? सांगा ना. अच्छा ठीक आहे, एक वेळ बाई माणूस आहे म्हणून मी सोडून देतो. थँक्यू. अरे वसरे, पण तो रेनकोट तर दे. हा रेनकोट तुमचा आहे? म्हणजे पावसात तुम्ही छत्री आणि रेनकोट असं दोन्ही घालून फिरता? अरे जगातला कुठलाही महामूर्ख असं करणार नाही. नॉनसेन्स. म्हणा तुम्ही मला महामूर्ख, पण हे असंच आहे. कारण मी नाही हे छत्री घेऊन जातो ना रस्त्यातून, तर बाहेर पडलं ना का गाड्या येतात ना, पटकन चिखल माझ्या अंगावर उडवतात. मग सगळं माझे कपडे खराब होतो, म्हणून मी रेनकोट घालतो. हे बघा, हा रेनकोट माझा, आमचा रेनकोट. अरे हा रेनकोट माझा आहे. माझा आहे हा रेनकोट, माझा आहे. माझ्या मुलीचा रेनकोट आहे हा. माझ्या मुलीचा. मी सकाळी ऑफिसला निघालो तर धो पाऊस पडत होता. मी छत्री शोधत होतो तर मला छत्री सापडे ना. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा बाबा हा माझा रेनकोट घालून जातो. मी म्हटलं, बाळा मी जर रेनकोट घालून गेलो तर तू अशीच जाशील ना, पावसात भिजशील ना बाळा. तर माझी मुलगी म्हणाली, बाबा माझा बाबा इतका घामाने भिजतो माझ्यासाठी दररोज. मी एक दिवस पावसाच्या पाण्याने भिजले तर काय होईल? मी म्हटलं, बाळा पण तू पावसाच्या पाण्यात भिजलीस तर तुला थंडी भरेल, ताप येईल तुला. तर ती म्हणाली, माझा बाबा आहे ना माझ्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवायला. आणि म्हणली की बाबा तुझ्या प्रेमाची ऊब मला मिळाली ना तर कुठलाही वारा कुठलाही पाऊस मला काही करू शकत नाही. हे माझ्या मुलाचे गौरी इमोशनल स्टोरी आहे. एकदम खरी वाटते रे. पण हे रेनकोट मांजाच आहे. तुम्हाला खोटं वाटतंय? सांग. आम्ही हे मगातपासून जे काही सगळं सांगतोय ते तुम्हाला खोटं वाटतंय? हो. जाऊ दे, आपण याला देऊन टाकूया. मगातपासून या माणसाचं आपण सगळं ऐकून घेतलं, याला एवढं समजून सांगितलं, पण तरी याला सगळं खोटं वाटतंय. देऊन टाका आपण. जाऊ. भिजत पड तर काय होईल? आपली मुलगी अनाथ होईल. रस्त्यावर येईल. बेटा ती
आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल, पण हा माणूस खुश होईल. देऊन टाका याला सगळं. देऊन देऊन टाक. टाका. बाळानो, मी काय बोलतो म्हणजे थोडस भिजल्यावर खरंच आवरत सगळं होईल. काय बाय काय अरे एक्सक्यूज मी, एक 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 नम्रतेची विनंती आहे. मला बस स्टॉप पर्यंत तुम्ही छत्रीतून मला लिफ्ट द्या, मी पुढे रिक्षाने जाईन. कशाला लिफ्ट कशाला? एका छत्रीत माझ्या बायकोसोबत तिकडे येऊन तिला धक्काबुक्की करायची आहे? मी काय ओळखत नाही तुला? अरे वा रे वा. आणि एवढं जर तुला वाटत असेल ना तर त्या भाजीवाल्याकडे जा. जीवाल्याकडे कशाला वाचायला? त्याच्याकडे फार फार तर भाजी भेटेल. छत्री मशरूम आहे ना, मशरूम घे विकत त्याच्याकडनं. छत्री म्हणून वापर, कळलं ना? मला आमच्या छत्री जायला. वसाऱ्या, ती छत्री तिलाच दे. एक मोठा मशरूम घेऊ आणि आपण दोघं जाऊ त्याच्यात. अरे मोठ्या मशरूम मध्ये पण तू वावरणार आहे? अरे तू वसाऱ्या, तू माझ्या